माझी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती आहे की काही जाणून बुजून हे जे पाठीमागं आंदोलन आपण मुंबईला जायचं होतं त्या अगोदरही ट्रॅप रचलेले होते, त्या अगोदरही एक 20-25 दिवस रचले होते, परंतु ते त्यांचे षडयंत्र यशस्वी झाले नाही। मग शेवटचा ट्रॅप मुंबईमध्ये करायचा का असा काय त्यांची शक्यता होती, तेही आपल्याला अगोदर माहीत झाल्यामुळे ते थंड पडले। पुन्हा काय कसं बदनाम करायचं, काय करायचं, मला कसं बाजूला या आंदोलनातून सारायचं, कारण हा मराठा आरक्षणाचा विषय कायमचा आता मार्गी काढतोय, काढला नाही पाहिजे। कारण त्याच्या जीवावरती काही जणांचं एक 10-20 जण आहेत, जास्त नाहीत त्या महाराष्ट्रभरात, ते सरकारची विरोधी पक्षांची सुपारी घेऊन कंटिन्यू बोलत राहतात आणि त्यांचं म्हणणं असतं कधी काळी काय मिळालं काय नाही मिळालं, समाजात काहीतरी गैरसमज पसरायचा। परंतु ही लढाई त्यांच्यासाठी नाहीच आहे, त्यांना नाही मिळालं पण माझ्या गोरगरीब करोडो मराठ्यांना खूप मिळालं आहे। त्यांना पैसे पदं पाहिजे असतील, म्हणजे हा सुद्धा हे पाठीमागचा जे सोशल मीडियावरचा विषय चालू आहे हा सुद्धा एक प्रकारचा ट्रॅपच आहे। कारण त्यांना कुठं मान सन्मान किंवा काही पैसे किंवा पदं पाहिजे असतील ते नाही मिळाले की ते कुठं गोरगरिबांच्या या लढ्यांच्या विरोधात बोलतात। कारण त्यांचे बोलणाऱ्यांची पार्श्वभूमी समजून घ्या, पाठीमागची आम्ही घेतली म्हणूनच आज प्रेस घेतली की याच्यात राजकीय आणि विरोधी दोघांचे पण हे लोक आहेत। यांना एकच विनंती आहे, याच्यामध्ये तुम्हाला सूट आहे, फक्त इथून पुढं तरी आपण आपल्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या लोकांना दापा। कारण बहुतेक पक्षाच्या लोकांना त्यांना बोलायचं सांगितलं आहे, तुम्हाला श्रेय घ्यायचं आहे, तुम्हाला श्रेय घ्यायचं तर घ्या, पण गोरगरिबांचं मराठ्यांचं खोटं बोलून वाटोळं करू नका। काही मिळालं नाही काय झालं नाही, यात भरपूर सत्ताधारी आणि पक्षातले विरोधी पक्षातले सुद्धा लोक आहेत की जे बोलत आहेत जाणून बुजून, कारण त्यांचे कुठंतरी कमीपणा होतोय असं दिसतंय, कुठंतरी त्यांना मान सन्मान किंवा काय मिळवायचं होतं ते मिळालं नाही असं दिसतंय म्हणून ते बोलत आहेत। परंतु तुमच्या मिळण्यासाठी माझ्या गोरगरीब मराठ्यांचं तुम्ही वाटोळं करू नका, म्हणून मी मराठा समाजासमोर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आलो आहे। जर ते इथून पुढं गप नाही बसले तर मी त्यांच्या पक्षाच्या नेत्यासह आणि त्यांचं सुद्धा नाव घेणार आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।